अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. कल्पना करा, अथांग समुद्राच्या मध्यभागी उभी असलेली एक अद्भुत नगरी, जिथे प्रत्येक भिंत सोन्याची, प्रत्येक महल रत्नांनी अलंकृत, प्रत्येक रस्ता तेजाने उजळलेला. अशी नगरी पाहून देवतांना देखील आश्चर्याचा धक्का बसावा. पण या नगरीबद्दल एक असा प्रश्न आहे जो अनेकांच्या मनात आजही निर्माण होतो. आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की ही होती रावणाची सुवर्ण लंका. पण जर तुम्हाला सांगितलं की ही लंका सुरुवातीपासून रावणाची नव्हती, तर इतकंच नाही, अनेक लोकपरंपरा आणि काही पुराण कथांमध्ये असा उल्लेख आढळतो की ही सुवर्ण नगरी उभारली गेली होती साक्षात भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्या निवासासाठी. मग प्रश्न असा उभा राहतो, शिवांसाठी उभारलेली लंका रावणाकडे कशी पोहोचली? यामागे कोणती घटना घडली? एका ऋषींनी अशी कोणती दक्षिणा मागितली की महादेवांनी क्षणाचाही विचार न करता संपूर्ण सुवर्ण लंका दान केली? आणि त्यानंतर या नगरीचा प्रवास नेमका कसा घडत गेला? आज आपण ही संपूर्ण कथा शांतपणे आणि क्रमाने समजून घेणार आहोत. स्वामी भक्तांनो, लोकपरंपरा आणि काही पुराणांनुसार एक काळ असा होता की भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर निवास करत होते. कैलास म्हणजे वैराग्य, तपश्चर्या आणि अध्यात्म यांचे सर्वोच्च प्रतीक. परंतु त्या उंच पर्वतरांगांवर वर्षभर अत्यंत कडाक्याची थंडी असायची. असं सांगितलं जातं की त्या प्रचंड थंडीमुळे माता पार्वतींना अनेकदा त्रास सहन करावा लागत असे. हा त्रास पाहून भगवान शिवांच्या मनात एक विचार आला. माता पार्वतींसाठी असा एक सुंदर, सुरक्षित आणि दिव्य निवास उभा करावा जो संपूर्ण सृष्टीमध्ये अद्वितीय असेल. त्यानंतर भगवान शिवांनी देवशिल्पी विश्वकर्मा यांना बोलवलं. विश्वकर्मा म्हणजे देवांचे दिव्य वास्तुशिल्पकार. देवांचे राजवाडे, दिव्य नगरे आणि अद्भुत रचना उभारण्याचे सामर्थ्य ज्यांच्याकडे होते ते म्हणजे विश्वकर्मा. भगवान शिवांनी त्यांना समुद्राच्या मध्यभागी एक विलक्षण सुवर्ण नगरी उभारण्याची आज्ञा दिली. ही केवळ एक नगरी नव्हती, तर ती दिव्य सौंदर्याचं प्रतीक असावी असं शिवांचं मनोगत होतं. विश्वकर्म्यांनी संपूर्ण श्रद्धा आणि समर्पणाने हे कार्य स्वीकारलं. दिवस रात्र अथक परिश्रम सुरू झाले. समुद्राच्या मध्यभागी भक्कम पाया घालण्यात आला. हळूहळू भव्य राजवाडे उभे राहू लागले. सोन्याने मढवलेल्या भिंती, रत्नजडित कमानी, अप्रतिम सभागृह, सुंदर बगीचे, विशाल प्रवेशद्वारे आणि प्रत्येक दिशेला तेजाचा वर्षाव करणारी वास्तुरचना असे वर्णन अनेक कथांमध्ये आढळते. ही नगरी पूर्ण झाल्यानंतर तिचं सौंदर्य इतकं अद्वितीय होतं की देवता देखील काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिल्या. प्रत्येक ठिकाणी वैभव होतं, पण त्या वैभवात अहंकार नव्हता. तिथे दिव्यता होती, तिथे शिवकृपेचे तेज होतं. आणि हीच नगरी पुढे सुवर्ण लंका म्हणून प्रसिद्ध झाली. स्वामी भक्तांनो, नगरी पूर्ण झाली, पण आता उरला होता एक अत्यंत महत्वाचा सोहळा, गृहप्रवेश. भारतीय परंपरेत कोणतेही शुभ कार्य योग्य विधीने आणि मंत्रोच्चारांनी पूर्ण केलं जातं. त्यामुळे या दिव्य नगरीच्या गृहप्रवेशासाठी देखील मोठा उत्सव आयोजित करण्यात आला. अनेक देवता, ऋषीमुनी आणि मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं. संपूर्ण वातावरण मंगलमय झालं. वेदमंत्रांचा निनाद सुरू झाला. पूजा, हवन, विधी आणि सर्व धार्मिक संस्कार अत्यंत विधीपूर्वक पार पडू लागले. या पवित्र विधींसाठी महान ऋषी विश्रवा यांना देखील निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या हस्ते सर्व पूजा पूर्ण झाली. गृहप्रवेशाचा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. आता वेळ आली होती ती दक्षिणेची. भारतीय संस्कृतीमध्ये पूजा पूर्ण झाल्यानंतर यजमानाने ऋत्विजांना दक्षिणा देणं ही प्राचीन परंपरा आहे. भगवान शिवांनी देखील अत्यंत नम्रतेने ऋषी विश्रवा यांना सांगितले, ऋषीवर, तुम्हाला जे योग्य वाटेल ते मागा. हे शब्द उच्चारल्यानंतर काही क्षण पूर्ण शांतता पसरली. सर्वांच्या नजरा ऋषी विश्रवांकडे लागल्या आणि पुढच्या क्षणी त्यांनी अशी मागणी केली ज्यामुळे संपूर्ण सभेमध्ये आश्चर्याची लाट पसरली. त्यांनी दक्षिणा म्हणून मागितली संपूर्ण सुवर्ण लंका. सभेत उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, महादेव आता काय करतील?
इतक्या वैभवशाली नगरीचे दान खरोखर देतील का? याच क्षणापासून या कथेला एक अनपेक्षित वळण मिळते आणि पुढे जे घडते त्यामधून भगवान शिवांच्या त्याग, वचन पालन आणि दानशीलतेचे अद्वितीय दर्शन घडते. महादेवांसमोर ऋषी विश्रवांनी संपूर्ण सुवर्णलंका दक्षिणा म्हणून मागितली आणि काही क्षणांसाठी संपूर्ण सभागृहामध्ये शांतता पसरली. अनेक देवता एकमेकांकडे पाहू लागल्या. इतकी वैभवशाली नगरी, जी स्वतः भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या निवासासाठी उभारण्यात आली होती, ती आता दक्षिणा म्हणून द्यायची? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. परंतु भगवान शिवांचा स्वभावच निराळा. त्यांच्या दृष्टीने दिलेला शब्द म्हणजे धर्म. दान म्हणजे केवळ संपत्ती देणं नाही, तर त्यागाची सर्वोच्च भावना व्यक्त करणं होय. म्हणूनच लोकपरंपरा आणि काही पुराणांमध्ये वर्णन आढळतं की भगवान शिवांनी कोणताही विचार न करता, कोणताही मोह न ठेवता संपूर्ण सुवर्णलंका ऋषी विश्रवांना दक्षिणा म्हणून अर्पण केली. त्या क्षणी महादेवांनी जगाला एक महान संदेश दिला. ज्याच्याकडे सर्व काही आहे त्यालाच खऱ्या अर्थाने त्याग करता येतो आणि ज्याच्या मनात आसक्ती नाही त्याच्यासाठी सोन्याची नगरी असो किंवा हिमालयातील गुहा, दोन्ही समानच असतात. स्वामी भक्तांनो, याच क्षणापासून सुवर्णलंकेच्या इतिहासाला नवे वळण मिळाले. आता ती भगवान शिवांच्या अधिपत्याखाली नव्हती, ती आली होती महान ऋषी विश्रवा यांच्या ताब्यात. परंतु इथे आणखी एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. हे ऋषी विश्रवा नेमके कोण होते? त्यांचे नाव आपण अनेकदा ऐकतो, पण त्यांचे स्थान आणि महत्व अनेकांना माहीत नसतं. ऋषी विश्रवा हे अत्यंत विद्वान, तेजस्वी आणि तपस्वी ऋषी म्हणून ओळखले जात होते. ज्ञान, वेद आणि अध्यात्म यांमध्ये त्यांचे मोठे स्थान होते. याच ऋषी विश्रवांच्या कुटुंबातून पुढे इतिहासात मोठी भूमिका बजावणारी अनेक व्यक्तिमत्व जन्माला आली. लोकपरंपरेनुसार ऋषी विश्रवांचा पहिला पुत्र होता धनाचा अधिपती कुबेर. त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नी कैकसी पासून रावण, कुंभकर्ण आणि विभीषण यांचा जन्म झाला. यामुळे कुबेर आणि रावण हे सावत्र भाऊ होते. स्वामी भक्तांनो, अनेकांना असं वाटतं की ऋषी विश्रवांनी लंका थेट रावणाला दिली, परंतु या कथेनुसार तसे घडले नव्हते. सुवर्ण लंकेचा अधिकार प्रथम देण्यात आला तो कुबेराला. कुबेर हा संपत्तीचा अधिपती मानला जात असल्यामुळे त्याच्या राज्यात लंकेचं वैभव आणखी वाढल्याचं वर्णन आढळतं. रत्नांचे भांडार, अमाप संपत्ती, सुवर्ण मंडित राजवाडे आणि अद्भुत ऐश्वर या सर्वांमुळे लंकेची कीर्ती चारही दिशांना पसरली. याच काळात प्रसिद्ध पुष्पक विमान देखील लंकेशी संबंधित असल्याचं वर्णन अनेक कथांमध्ये आढळतं. स्वामी भक्तांनो, परंतु काळ कधीच एका ठिकाणी थांबत नाही. काळानुसार परिस्थिती बदलते. रावण अत्यंत बुद्धिमान होता, त्याच्याकडे प्रचंड ज्ञान होतं, पण त्याचबरोबर सामर्थ्याची आणि अधिकाराची तीव्र महत्वाकांक्षा देखील होती. असं सांगितलं जातं की त्याने ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली. दीर्घकाळ तप करून त्याने वरदान प्राप्त केलं. त्या वरदानामुळे त्याचा आत्मविश्वास अधिक वाढला आणि याच सामर्थ्याच्या जोरावर त्याने आपल्या सावत्र भाऊ कुबेरालाच आव्हान दिलं. दोघांमध्ये भीषण युद्ध झालं. एका बाजूला संपत्तीचा अधिपती कुबेर, तर दुसऱ्या बाजूला नव्याने प्राप्त झालेल्या सामर्थ्याचा गर्व बाळगणारा रावण. युद्ध बराच काळ सुरू राहिल्याचं वर्णन केलं जातं. शेवटी कुबेराचा पराभव झाला. रावणाने सुवर्ण लंकेवर अधिकार मिळवला. इतकेच नाही, तर कुबेराशी संबंधित असलेले पुष्पक विमान देखील त्याने आपल्या ताब्यात घेतले आणि त्या दिवसापासून लोकांच्या ओळखीत सुवर्णलंका म्हणजेच रावणाची लंका अशीच प्रसिद्ध झाली. स्वामी भक्तांनो, परंतु इतिहास इथेच थांबत नाही. रामायणातील महान युद्धानंतर रावणाचा अंत झाला, अधर्माचा पराभव झाला, धर्माचा विजय झाला. त्यावेळी प्रभू श्रीराम सहजपणे लंकेवर स्वतःचा अधिकार प्रस्थापित करू शकले असते, परंतु श्रीरामांचा मार्ग नेहमीच धर्माचा होता. जिंकलेली भूमी स्वतःसाठी ठेवण्यापेक्षा योग्य व्यक्तीकडे सोपवणं हेच त्यांना अधिक योग्य वाटलं. म्हणून त्यांनी रावणाचा धाकटा भाऊ विभीषण याला लंकेच्या सिंहासनावर बसवलं. विभीषण हा धर्मनिष्ठ, न्यायप्रिय आणि सत्याचा स्वीकार करणारा होता. त्यामुळे लंकेला पुन्हा धर्माच्या मार्गावर नेण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली.
अशा प्रकारे लोकपरंपरा आणि काही पुराण कथांनुसार सुवर्ण लंकेचा प्रवास अनेक टप्प्यांमधून घडला. सुरुवातीला भगवान शिवांसाठी उभारलेली नगरी, त्यानंतर ऋषी विश्रवा यांच्या ताब्यात, पुढे कुबेराकडे, त्यानंतर रावणाच्या अधिपत्याखाली आणि अखेरीस विभीषणाच्या राज्यात. स्वामी भक्तांनो, या कथेतून आपल्याला केवळ लंकेचा इतिहास समजत नाही, तर एक गहन संदेश देखील मिळतो. संपत्ती, सत्ता आणि वैभव हे कायम कोणाकडेच राहत नाही. काळानुसार सर्व काही बदलत असतं, परंतु धर्म, सत्य, त्याग आणि योग्य आचरण हीच अशी मूल्ये आहेत जी काळाच्या पलीकडे टिकून राहतात. भगवान शिवांचा त्याग, कुबेराचे वैभव, रावणाचे सामर्थ्य आणि विभीषणाची धर्मनिष्ठा, या प्रत्येक प्रसंगातून जीवनाचा वेगळा अर्थ समोर येतो. याच कारणामुळे अशा कथा केवळ इतिहास म्हणून नाही, तर जीवनाला दिशा देणारे आध्यात्मिक चिंतन म्हणून देखील आजही सांगितल्या जातात. तर स्वामी भक्तांनो, झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.